सोबत होता ना कॅमेरा. RNP स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला सामन्याचं यूट्यूबवर थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. त्यांचंही या मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. प्रत्येक सामने या स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आपण घर बसल्याही पाहू शकलेलो आहोत. खरोखरच आपणाला खूप धन्यवाद. आले काय दोन्ही जिंकेल त्याला हा संघ दोन्ही संघांना शुभेच्छा आणि शंभर कशासाठी दोन्ही संघांचे आगमन झाले. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. JP रिसॉर्ट वालवटी यांच्याकडून या सामन्यासाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लाईनमन आपापली जागा सांभाळायची आहे. लाईनमन आपण उभं राहायचंय. लाईनमन दोन्ही संघांना JP रिसॉर्ट वालवटी यांच्याकडून या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चालू सामना रंगतोय तो विंचवादेवी आणि काळेश्वरी पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय तो काळेश्वरी हा संघ अनिकेतला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे तो. 6च डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय तो गजेंद्र. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशाल. मागच्या सामन्यात हजर नव्हते परंतु या सामन्यात आणि सुंदर चढाई करतोय. आपल्या संघाला 1 गुणाची कमाई करून देतोय विशाल. आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. सार्थकच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल. छान सुंदर. आता मात्र चुकीला माफी नाही. 2 गुण तेजसने गमावलेत. एकटा गेला होता प्रयत्न केला असता तरी भेटला असता परंतु स्वतःच्या खेळाडूवर नाराज आहे. 2 गुणांची कमाई केली विशालने. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दुअरडायची चढाई आहे. चढाईवर गेलाय तो ऋग्वेदच्या समोर आहे तो आणि सुंदर पकड. गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे ती काळेश्वरी संघाला. 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. अक्षय छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. अक्षयच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. 7 विरुद्ध 1 परंतु एमटी रेड मारून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल. ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी 3 गुणांची कमाई करून दिली तो विशाल. आणि सुपर टॅकल 2 गुण आपल्या संघाला मिळवून देतोय. 2 गुणाने आपल्या संघाचे गुणफलक वाढवतोय तो साहिल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल. कृपया बाहेर प्रेक्षकांनी बोलू नका. खेळाडूचं स्वागत करा. जरूर करा. टाळ्याच्या गजरात करा. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय.
प्रेक्षकांना विनंती आहे की आपण प्रेक्षक काहीही बोला पण जाळीच्या बाहेर जाऊन जी बॅरिकेटिंग आहे त्याच्या बाहेर जाऊन बसायचं आहे. चढर गेलाय तो अक्षयच्या समोर आहे तो 4चा डिपेंड 4 विरुद्ध 1 अशी लढत परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सार्थक डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढर गेलाय. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. प्रयत्न करावा लागेल तो सार्थकला. छान सुंदर अशी चढाई परंतु तितकं सुंदर डिपेंडचा काम पाहायला मिळतोय. पारस आणि सिकंदरच्या माध्यमातून गुण मिळतोय तो विंचोदेवी संघाला. त्याला प्रत्युत्तर अक्षय. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना विठ्ठलाळी विरुद्ध मसोबा क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे आपला संघ गणवेशाचं ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. विठ्ठलाळी विरुद्ध मसोबा. चढायला गेला तो गजेंद्र. सुंदर प्रयत्न परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. अक्षय पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. गडी मारल्याचा दावा करतोय. सुंदर चढाई पाहायला मिळते ते अक्षयचे आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. एका गुणाने आपल्या संघाचं गुणफलक वाढवतोय तो अक्षय. त्यांना प्रत्युत्तर साहिल ज्याने एक सुपर टॅकल केला असा खेळाडू. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. सुंदर चौडा पकड. ऑल आउट होतोय तो काळेश्वरी या संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. ऑल आउटचे 2 गुण मिळत आहेत ते विंचोदेवी संघाला. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह दिसतोय तो म्हणजेच 3-10 गुण आहेत ते विंचवादेवी संघाचे. 3 गुण आहेत ते काळेश्वरी संघाचे. प्रत्युत्तर अनिकेत. पहिल्याच चढाईत पकड झाल्यानंतर ऑल आउट झाल्यानंतर संघात परत एकदा एंट्रीला गेलाय तो अनिकेत. समोरचा संघ ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा एंट्रीला गेलाय. संत गतीने खेळ करतोय. चढा गेलाय तो सार्थकच्या समोर आहे तो 7चा डिप आहे. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. आतापर्यंत यशस्वी चढाई बहादर यांनी आपल्या संघाला एक एक करून गुण मिळवून दिला असा खेळाडू. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर साहिल. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. डू ऑर डायची चढाई आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते पारसच्या माध्यमातून. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. थर्ड रेड करो या मरो या इराद्याने चढायला जातोय तो सार्थक. आणि सुंदर पकड. अक्षय साठे आपल्या संघाला पुन्हा एकदा गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत उर्फ अनु. 6 विरुद्ध 1 संत गतीने खेळ करतोय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना
विठ्ठळी विरुद्ध म्हसोबा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. रिकामे असतं आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. हॅलो गजेंद्र 7-1 बोनस गुण ऑन आहे. आता मात्र यशस्वी चढाई करतोय. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी गजेंद्रने. सिकंदरला बाद करले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल. विशालच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 लात मारून गडी बाद करण्यात यशस्वी ठरणारा हा खेळाडू चढार गेलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करतोय. टाइम घेतलाय तो विंचवादेवी संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो गजेंद्र ज्याने मागच्या चढाईत एक गुण मिळवून दिला होता असा खेळाडू. सहा विरुद्ध एक बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती विंचवादेवी संघाकडून अनिकेत आणि त्याच्या साथीदारांकडून. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. छान सुंदर लात म्हणून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र वेद थोडीशी घाई करतोय. गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचं गुणफलक विंचवादेवी 14 काळेश्वरी 4. 10 गुणाची आघाडी विंचवादेवी संघाकडे आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना विठ्ठळी विरुद्ध म्हसोबा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सर्व कबड्डी क्रीडा रसिकांना खुशखबर आहे. दिनांक 14/2/2026 रोजी विठ्ठलाळी क्रीडा मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय क्रमांक 7,000, तृतीय क्रमांक 4,000, चतुर्थ क्रमांक 4,000. विठ्ठलाळी पटांगणामध्ये हे सामने रंगतील. सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी जातोय तो ऋग्वेदच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्याचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनुच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5-1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋग्वेद. 7-1 आपल्या संघावर लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय ऋग्वेद. परंतु रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षयच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5-1 अशी लढत आहे. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. ऋग्वेद आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. डू ऑर डाय करूया मरूया इराद्यांचा डर गेलाय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. 6-1 बोनस गुण ऑन आहे. परंतु तितका सुंदर डिपेंडचं काम पाहायला मिळते. विशाल आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पारस. संत गतीने खेळ करतोय तो पारस.
गडी मारल्याचा दावा करतोय. 1 गुणाची कमाई केली त्यांना. प्रत्युत्तर गजेंद्र. सामन्यात कमबॅक करायचं असेल तर गजेंद्रला सुपर डुपर रेड करावी लागेल. आणि सुंदर चढाई. सुपर रेड. 3 गुणांची कमाई केले. टाइम ऑफ घेतलाय तो काळेश्वरी संघाने. संतोष दवटे सर कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सुंदर चढाई पाहायला मिळाली ती गजेंद्रची. आपल्या संघासाठी सुपर रेड केले. कमबॅक करण्याची संधी निर्माण केली ती गजेंद्रनी. त्याला प्रत्युत्तर पारस. 7-1 असं समीकरण पाहायला मिळतंय तो काळेश्वरीच्या अंगणात. आणि पुन्हा एकदा सिद्धांत घाई करतोय. सिद्धेश घाई करतोय. गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. 5-1 असं समीकरण आहे. पाच एक असं समीकरण. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. संत गतीने खेळ करतोय तो अक्षय. प्रयत्न करावा लागेल तो काळेश्वरी संघाला. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर ऋग्वेद. 5-1 असं समीकरण आहे तर विंचवादेवीच्या अंगणात. खोलवर चढाई. लात भरून गडीबाद करण्याचा प्रयत्न. आणि अक्षय आपल्या संघाला 2 गुण मिळवून देतोय. अक्षय. त्यांना प्रत्युत्तर. कृपया ती ट्रॉली 3 व्हीलर आहे. कॅमेरामन आहे तिथे. त्या ट्रॉलीवर कोणीही बसू नका. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय. करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 5-1 असं समीकरण आहे. बोनस गुण मिळणार नाही. गडीबाद करावा लागेल तो पारसला. प्रयत्न करतोय पारस. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. आणि सुंदर पकड पाहायला मिळते काळेश्वरी संघाकडून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. गुणफलक 18-9. प्रेक्षकांमध्ये लक्ष्मण शेठ जाधव यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लक्ष्मण शेठ जाधव. लक्ष्मण शेठ जाधव यांचं आगमन झालंय. चढर गेलाय तो गजेंद्र. 5-1 अशी लढत आहे. सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी गजेंद्रनी. त्यांना प्रत्युत्तर विशाल. विशालच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय विशाल. कोणताही प्रयत्न होत नाही आहे कारण का आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन ठेवलाय. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल तो काळेश्वरी संघाला. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. 4-1 असं समीकरण. छान सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी गजेंद्रने. लक्ष्मण जाधव यांचा सत्कार करतील.
जयंत त्यानंतर गुरव. अक्षय एकच पॉइंट मिळेल, एकच पॉइंट मिळेल, कारण का एका गुणाची कमाई केली ती अक्षयने आपल्या संघासाठी. चढर्जात येतो वेदांत 4-1 असं समीकरण, परंतु सिकंदरच्या पुढ्यात गेला आणि सिकंदरनी सुंदर असं पक्कड केले. गुण मिळतोय तो विंचवारी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पारस. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे पारस साठी. पाहूया निदान रेषा पार करण्याचा प्रयत्न. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. छान सुंदर ऋग्वेद याची चढाई, परंतु रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. संत गतीन खेळ करतोय अनिकेत. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना विठ्ठळी क्रीडा मंडळ विरुद्ध म्हसोबा. विठ्ठळी विरुद्ध म्हसोबा. संत गतीने खेळ करतोय तो अनिकेत. रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो काळेश्वरी संघाने. संघात थोडस बदल केलंय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूला संघात स्थान दिलंय. 6-1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. सुंदर खेळ आतापर्यंत विंचवादेवीच्या खेळाडूंनी केलाय. सुंदर चढाई, छान सुंदर असा टोटच करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशाल. सुंदर चढाई, प्रयत्न चांगला होता साहिलचा, परंतु अपयशी ठरलाय. गुण मिळालाय तो विंचवादेवी संघाला. टाइम अप घेतलाय. संघात बदल पुन्हा एकदा. गणेशला संघात स्थान दिलंय. एक युवा खेळाडू आहे गणेश. डू ऑर डायची चढाई आहे आणि यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली गणेशने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर माळी. काय नाव रे याचं? नाव काय? आदित्य माळी. 1 गुणाची कमाई केली आदित्यने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर गणेश. पुन्हा एकदा 1 गुण. एक गुणाची कमाई केली. सामना संपला जाहीर केलाय पंचांनी. सामन्यात विजयी संघ ठरतोय तो विंचवादेवी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल काळेश्वरी संघाचे हार्दिक आभार. तीन गेले तरी काय फरक नाही.